फायनली आज तो दिवस आला ज्यासाठी मी 2-3 दिवसापासून खूप एक्सायटेड होते. तर गुड मॉर्निंग मंडळी. सकाळचे 5:30 वाजले आणि मी उठून आपलं अंथरण वगैरे घडी करते आणि लवकर निघायचं होतं म्हणून सगळी कामं पटपट आवरायची होती. आणि हो, वेट लॉस जर्नीचा 10वा दिवस आहे. तर माझी मॉर्निंग ड्रिंक घेतली, नंतर नाश्ता केला. सगळे इथे छान रेडी झालो आम्ही आणि खूप सुंदर दिसत होते सगळेच. तर लगेच आता आम्हाला प्रवास करायचा होता आणि मी तर खूपच छान दिसत होती. तर इथं आम्ही प्रवास करतोय माझ्या पुतण्याच्या नवीन गाडीमधून आणि पहिला टूर आम्हीच काढलेला आहे. तशी गाडीमध्ये आम्ही सगळे बसलो आणि आता जातोय त्या गावाकडे. तर आम्ही चाललो आहे माझ्या भाषाच्या साखरपुड्याला आणि गाव जरासं लांब आहे, 2-2.5 तास लागतील आम्हाला जायला. म्हणून आम्ही लवकर तर निघालो, पण थोडासा उशीरच झाला तिथं पोहोचायला. इथं आल्यानंतर तुम्ही बघताय बंजारा पद्धतीची वेशभूषा सगळ्या बायकांनी घातल्या आणि इथे आम्ही थोडेसे विचित्र दिसतोय कारण की आमच्या गालावरचे हे टिपके लावलेले आहेत. म्हणजे हे काहीतरी नवीन होतं आमच्यासाठी. आपल्या इकडं असं नसतं, पण तिकडल्या वेगळ्या पद्धती आहेत आणि त्यांचं गाव जवळपास आंध्रा बॉर्डरवरच आहे म्हणून तिकडं थोडीशी वेगळी पद्धत असते. त्यानंतर हा आहे बघा माझा भासा आणि हा आता बहुतेक मला असं वाटतं की मांडवाची काहीतरी पूजा करतोय. तर आपल्या इकडं असं नसतं. तर तिथून त्यांचा कार्यक्रम आता सुरू होतोय. तर इथं त्याची पूजा वगैरे त्यानं संपन्न केली. आता लगेच साखरपुड्याला सुरुवात होणार आहे. तर सर्वात आधी मुलाला आहेर वगैरे करत होते. आता आपल्या इकडं कसं असतं, चौरंग मांडून पहिली कळशाची पूजा वगैरे केली जाते, नंतर बाकीचं प्रोग्राम सुरू असतो. पण इथं तसं काही नाही. इथं थोडंसं वेगळं आहे आणि आमच्यासाठी पण नवीनच आहे हे सगळं बघणं. मी तर नवलच करत होते कारण की मी पहिल्यांदा असा काही प्रोग्राम पाहत होते. पण हो, छान होता प्रोग्राम. थोडंसं वेगवेगळी पद्धत असली, आता आपल्या महाराष्ट्रात जशी आहे तशी तर नाही आहे. आता ही आंध्रा बॉर्डर म्हणजे आंध्राकडलीच असल्यासारखी पद्धत आहे त्यांची. तर तीच पद्धत इथं आम्ही पण पाहत होतो. तर इथं मुलाचा आहेर करून झाला होता, नंतर मग नवरीला आहेर करायचं होतं. तर इथं नवरीला पण करतायत. तर हे सगळा प्रोग्राम पाहत ना कधी वेळ निघून गेला पत्ताच लागला नाही. आणि माझ्या सगळ्या भाषा पण आल्या होत्या, सगळ्यांची भेट पण झाली. तर आता इथं नवरी नवरदेव गेले चेंज करायला. नंतर ते आल्यानंतर इथं आता अर्धा प्रोग्राम राहिला होता. तर आता साखरपुड्याचे जे मेन प्रोग्राम असतो तो चालू होता. त्यानंतर मग सर्वांनी फोटोज वगैरे घेतले आणि इथे आमचे मामा नवरी नवरदेवाला त्यांच्या येणाऱ्या सुखी दाम्पत्यासाठी आशीर्वाद देत होते. आम्ही पण दिलं, फोटोज वगैरे क्लिक केले, जेवणं केली. नंतर आलेल्या सगळ्या पाहुण्या राहण्यांसोबतनं खूप दिवसानंतर भेटल्याने खूप छान वाटलं. आणि तिथून निघता निघता संध्याकाळचे 6च वाजले घरी यायला. आल्यानंतर मग चिकन आणलं होतं कारभाऱ्याने. आता त्यांना ना कधी काय खावं वाटेल काही सांगता येत नाही. मग मी चिकनची भाजी केली, म्हणजे रस्सा भाजी केली आणि सगळा स्वयंपाक करून घेतला. इथं सॅलड पण तयार होतं. सर्वांनी जेवणं केली आणि मी माझ्या बाकीचे कामं आवरून घेतले. आणि खरंच प्रवासामुळे ना खूप थकवा आला होता. चला आता मी जाते झोपायला. भेटते नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.